पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। नमस्कार। धाराशिव जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी करत 5 पंचायत समित्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। धाराशिव, तुळजापूर आणि कळंब या 3 तालुक्यामध्ये महायुतीने विजय मिळवत आमदार डॉक्टर राणा जगतसिंह पाटील यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे। तर परंडा, भूम आणि वाशी मतदारसंघात आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले। परंडा पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अर्चना जाधव यांची सभापती म्हणून तर परशु गबारे यांची उपसभापती म्हणून निवड झाली आहे। भूम पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पूजा ढगे यांची सभापती म्हणून निवड झाली असून उपसभापती म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका रणबागुल यांची निवड करण्यात आली। वाशी पंचायत समितीमध्येही शिवसेना शिंदे गटाच्या प्रणिती गायकवाड यांची सभापती म्हणून तर नितीन रणदिवे यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे। दरम्यान कळंब पंचायत समिती निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरली। येथे महायुती आणि विकास आघाडीचे संख्याबळ समान झाल्याने मोठा पेच निर्माण झाला होता। अखेर निवडणूक नियमानुसार ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली आणि नशिबाची साथ मिळत दोन्ही पदे महायुतीच्या झोळीत पडली। याचबरोबर धाराशिव, कळंब आणि तुळजापूरसह उमरगा आणि लोहारा पंचायत समित्यावरही महायुतीने निर्विवाद बहुमत मिळवत आपला झेंडा फडकवलाय। तुळजापूर येथे कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेत महायुतीच्या उमेदवारांनी विजय उत्सव साजरा केला। हा विजय जनतेच्या विश्वासाचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा असल्याचे आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी सांगितले। तसेच नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींनी जनसेवेला प्राधान्य देत तालुक्याच्या विकासासाठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले। दरम्यान या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून ठिकठिकाणी गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात येत आहे। यावेळी भूम येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय नाना गाढवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहूयात आता सविस्तर। मोठा नेता खेचून आणण्यात या ठिकाणी तुम्हाला यश आलं, याबद्दल काय असं यश काय नाही। झालेल्या निवडणुकी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व मतदारांच्या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आपण बघतोय गेल्या प्राध्यापक तानाजी सावंत ज्यावेळेसपासून आमदार या मतदारसंघात झाले, माजी मंत्री होते, आपण आपल्या भागाचा पहिले झाले काम बघितले आणि आज झाले काम बघितले। ह्या विजयामध्ये खरं श्रेय जर असेल तर साहेबांचं श्रेय आहे। आणि एक विशेष आहे की तिन्ही भूम, परंडा, वाच्या तिन्ही पंचायत समिती आहेत तर तिन्ही ताब्यात सभापती उपसभापती सगळ्यात ताब्यात। मी या जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण आज जसा गोल दिला आहे त्या प्रत्येक येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो काम करतोय, ज्याचं काम आहे, ज्यांचा विकास आहे, त्यांना असंच आपण जर सहकार्य केलं, आपण जर अशी मदत केली तर येणाऱ्या काळामध्ये आपण जसं आज मागासलेला भाग आहे आपला मतदारसंघ, पुढे जाण्यासाठी आपल्याला मदत होईल। ह्याच्यामुळं आपण जो काम करू त्याच्या पाठीमागे उभं राहतो बस एवढंच सांगतो। आणि या तिन्ही तालुक्याचे सभापती असतील, उपसभापती असतील, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारून शेख।